जय हिंद सर्वांना. तर हा व्हिडिओ खास महिला आणि मुलींसाठी बनवत आहे. तर आज माझी नाईट ड्युटी होती. नाईट ड्युटीवर आल्याच्या नंतर एक प्रकरण समोर आलं, गुन्हा नोंद झाला होता. तर ते थोडंसं प्रकरण गंभीर असल्यामुळं मला हा व्हिडिओ बनवणे गरजेचे वाटले. तर महिलांसाठी जे आपले आता नवीन कायदे आपल्याला लागू झालेले आहेत 2023 पासून, त्यामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 69 नुसार जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर लग्नाचे आमिष दाखवून फसवून लैंगिक अत्याचार केले असतील किंवा लैंगिक संबंध ठेवले असतील, तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन 10 वर्षाची शिक्षा आणि दंडात्मक कार्यवाही सुद्धा होऊ शकते. पण जर हेच प्रकरण अल्पवयीन मुलीच्या बाबतीत म्हणजे 18 वर्षाखालील मुलींच्या बाबतीत घडलं असेल, तर त्या आरोपीवर पोक्सोचा ऍक्ट 2012 हा गुन्हा दाखल होतो. पोक्सो म्हणजे की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. तर हा जो कायदा आहे तो खूप कडक कायदा आहे. आणि आज जे प्रकरण घडलं होतं, तर त्यामध्ये मला मुलींना आवर्जून सांगावंसं वाटतं की तुम्ही जेव्हा मोबाईल वापरता, यूज करता, त्याच्यामध्ये कुठलेही ऍप यूज करत असाल, आज जे मुलगी 14 वर्षाची होती ती आजच्या प्रकरणातली, तर तिने स्नॅपचॅटवरून, ते पण तिच्या आईचा मोबाईल घेऊन, त्याच्यामध्ये स्नॅपचॅटचं अकाउंट ओपन केलं आणि एका मुलाला ती बोलायला लागली स्नॅपचॅटवर. आणि त्या बोलण्यामधून त्यांची मैत्री झाली. 4-5 महिन्यामध्ये तिनं एकदाही त्या मुलाला बघितलं नाही, कधी ते भेटले नाही. पहिल्यांदाच त्या मुलाने आज तिला भेटायला बोलवलं होतं. ती मुलगी शाळेची बस सोडून त्या मुलीने कॅब बुक करून त्या मुलाला भेटायला गेली. त्या मुलाने त्याच्या मित्राच्या रूमवर बोलवलं आणि तिच्या सोबत गैरकृत्य केलं. तर त्याच्यासोबत जे 2 मुलं होते, म्हणजे असे एकूण 3 आरोपींना अटक झालेली आहे. तर मुलींनी कुठलाही मोबाईल वापरताना किंवा कुठलाही ऍप वापरताना थोडं काळजीपूर्वक त्याचा विचार करावा. कारण एकदा घडून गेल्याच्या नंतर घटना, त्यावर रडून काही फायदा नाही. 14 वर्षाची मुलगी होती, तिने कधी पोलीस स्टेशन पाहिलं नव्हतं, कुठल्या ह्या गोष्टी प्रकरण माहिती नव्हतं. तर लोक कशी फसवतात ह्या गोष्टीतून समजून येतं. तर कुठलाही ऍप न वापरता किंवा कुठलाही ऍप वापरला तरी कुठल्या लोकांना बोलायचं किंवा कुठल्या लोकांशी मैत्री करायची हे माहिती असावं. कुटुंबानी सुद्धा आपल्या मुलींवर लक्ष द्या, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.